तुम्ही आकाशिक रिडिंग ही ॲक्च्युअल जादू समजूच नका, की काहीतरी तुम्हाला तिकडे जाईल आणि मॅजिक होईल आणि काहीतरी मास्टर्स येतील आणि तुम्हाला सांगतील की हां ठीक आहे, उद्या जा, तुझी ही गोष्ट निवडून जाईल आणि तुझं आयुष्य चांगलं होऊन जाईल. ती तुमची सोलची जर्नी आहे. तो तुमच्या सोलचा एक लूप आहे, जिथे तुमचे पॅटर्न्स आहेत, जे जे तुम्ही आजपर्यंत केलेले आहेत. ते पॅटर्न्स तुम्ही घेऊन तुमची ही जी सध्याची लाईफ आहे ती घेऊन तुम्ही चालत आहात. तर बेसिकली की ते तुम्हाला ब्रेक करायचे. ब्रेक ॲज इन की ती बघा तुम्ही की कुठे मी चुकलो. तुम्ही त्या गोष्टींचे थोडंसं रिलेव्हन्स घ्या की ओके, जे मी ऐकलंय त्याचा या सध्याच्या जीवनाशी काय 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 संबंध आहे, माझ्या स्वभावातले, माझ्या राहणीमानातले किंवा माझे थिंकिंग पॅटर्न तसे आहेत का, त्याच्यावर तुम्ही तोडगा काढा की ठीक आहे, ह्या गोष्टींमधून तुम्ही रेमेडी काढू शकता. आणि मी म्हणेन की तंत्र ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही जर का आकशिकमधून विजडम घेऊन जर का ह्या गोष्टींची लर्निंग घेत घेत पुढे गेलात ना, तर तुमचा जो एक सोलचा आपण म्हणतो उद्धार आहे ना, तो तसं होत राहील. तंत्राणी किंवा कुठलीही बाकीची जी रेमेडी आली ते तात्पुरतं तुम्हाला करू नाही देईल, पण ही तुमची ॲक्च्युली सोलची एक एन्करेजमेंट किंवा इनलाइटमेंट आपण म्हणू, जी करेक्ट. तुमच्या इनलाइटमेंटसाठी जास्त बेटर आहे, ती कधीही चांगली.